आजूबाजूला असलेल्या मंडळी मंडपातून स्थानापन्न झालं तर बरं होईल. हॅलो 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 जय जय राम कृष्णा हरी जय जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
संगीत विशारद, संगीत अलंकार, गान गंधर्व, हरिभक्त पारायण आदरणीय विष्णू महाराज तांदळीकर. दुसरे संगीत अलंकार, संगीत विश्वरत्न, गान गंधर्व, हरिभक्त पारायण आदरणीय रामदास महाराज बोरगावकर. तालमणी दान दे गा देवा देवा
तुझा विसरण व्हावा, 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 गुण गाईन आवडी माझी सर्व जोडी माझी हीच माझी सर्व जोडी, सर्व जोडी, सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी
हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोड लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोषणातं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रथम नमन करो गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवो निमाथा साष्टांगता दंडवत काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोका हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग यच्च्या या भूतलावर तो मामा जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवर्य अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर प्रिय तुकोबार आहे. यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला मागणीपर असणारा आजचा हा अभंग आहे. खर तर सुज्ञ पारमार्थिकासाठी आजची ही मागणी आहे. 7 दिवस आपण इथं जी सेवा केली त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये जगाच्या मालकाकडे आपल्याला काहीतरी मागायचं आहे आणि म्हणून हा मागणीपर आजचा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. अत्यंत सुंदर असा हा सोहळा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या योगदानातून चालू असलेल्या ज्ञान यज्ञातील आजची ही जागराची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ कांगटी गावातील सर्वांच्या वतीने आमचे दिलीपराव पाटील आणि रामदास पाटील यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. बरोबर आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी येणेकरी बाबा, इकडच्या माईकवरचे आमचे गायनाचार्य बाबा, महाराष्ट्रातील दिग्गज गायक भजन सम्राट आमचे कामाजी महाराज, दुसरे रामदास महाराज, तिसरं आपल्या या इकडच्या परिसराचं भूषण असणारे गायनाचार्य युवा कीर्तनकार आमचे विष्णू महाराज पाटील आहेत. हो, ते माझ्या पाठीमागचे छोटे छोटे बालगोपाळ भजनी मंडळ, अत्यंत सुंदर मृदंगाचार्य, तसे आमचे अत्यंत जिव्हाळ्याची नाती आहेत या सर्वांसोबत. पण सोशल मीडियावरच पाहतो आम्ही रोज बरं का. असे आमचे विश्वेश्वर बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत. अत्यंत गोड आवाज, हात आणि अत्यंत ही मर्दानी कला त्यांनी अल्पावधीमध्ये संपन्न केली. असे आमचे दुसरे मृदंगाचार्य आमचे सूरज महाराज वसमतकर आहेत. प्रदीप महाराज. साऊंड सिस्टीम वाल्यासाठी जास्त काही बोलायची गरज नाही, त्याच्यासाठी एकच वाक्य वापरतो, त्याला आज 100 पैकी 200 मार्क आहेत. अत्यंत सुंदर सिस्टीम आहे. चित्रीकरण करणारी मंडळी, सर्वप्रथम सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो की जवळजवळ तुमचा 8:30चा टाईम होता, पण मी 9 वाजता तुमच्या गावात आलो आहे. याचं कारण आहे मी 2 वाजता पुण्यात होतो. 9ला 5 मिनटं कमी असताना तुमच्या कोणाच्या घरी गेलो, हनुमंत पाटलाच्या घरी. चहा ठेवला होता, कप माझ्या जवळ आलता, तरी मी चहा न पिता इकडे आलो. कारण मी ज्यांच्या तालमीत वाढलो ते महाराष्ट्राचे भूषण असणारे रामानाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर बाबा आहेत. ते टायमाच्या बाबतीत एवढे तंतोतंत वेळ सांभाळतात. पण मला अर्धा तास विलंब लागला, तरीसुद्धा गाडी दुसऱ्याची आणली आम्ही. गाडीत बसणारा माणूस झोपीच गेला रस्ता बघून आणि स्पीड बघून. 160च्या स्पीडनं गाडी होती आणि गाडी चालवणारा माणूस 150 किलोचा होता. बघायचा का तुम्हाला गाडी चालवणारा? मोहन महाराज थोडं उभं राहा, जाग्यावर फक्त उभं राहायचं, फक्त असं उभं राहायचे. गावकऱ्याला फक्त हात जोडायचे आपल्याला, उभं राहा. हे बघा माणूस गाडी चालवणारा, इंडिव्हिज्युअल गाडी आहे ती. आणि म्हणून सुरक्षित ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं तुमच्यासमोर पोहोचलो. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग अत्यंत सुंदर सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ कामटीकरांनी संपन्न केलेला आहे. या मंडपामध्ये पाऊल टाकल्यानंतर असं वाटलं की श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. एवढा सुंदर मंडप तुम्ही ग्रामस्थ मंडळींनी टाकलेला आहे. आज भागवा भागवी ना, एवढी सुंदर सिस्टीम आणि एवढी सुंदर गुणीजन मंडळी गावामध्ये आहेत. ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, तुकोबाराचं चरित्र आहे. एवढं सुंदर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जेवढं ऐश्वर्यात करावं तेवढे ऐश्वर्यातला सप्ताह म्हणजे कामटीचा सप्ताह आहे का. आणि म्हणून तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीतून साष्टांग दंडवत करतो. माझ्या अल्पाच्या सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल
अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे का? आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान पंढरीनाथाकडे केलेली मागणी आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो, मागणी आणि संत हे समीकरण जुळतंय का? याचं कारण आहे, कारण जे मागतात ते संत नसतात आणि जे संत असतात ते देवापुढे कधी मागत नसतात. तुलसीदासजी म्हणतात, आमचा देण्यासाठी हात पुढे आहे, घेण्यासाठी नाही. तुलसी करपर कर करे, करतल कर ना करे, जिस दिन करतल करे उस दिन मरण भले आहे का? हात पसरी जिने धिक्क त्याचे असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे. पण या अभंगामध्ये मागणी मागतात. बरं, मागणी ही कुणाची आहे? जीवाने जीवासंबंधी केलेली मागणी ही प्रपंचातली आहे. पण जीवाने देवासंबंधी केलेली मागणी ही परमार्थिक मागणी आहे. आणि परमार्थिक मागणी आहे. तुकोबार हे त्रिकालज्ञ संत आहेत. सर्वज्ञ म्हटलेले तुकोबाराला सर्वज्ञ. याचं कारण आहे, कशातलं काही कळत नाही त्याला आम्ही काय म्हणतो? काही कळत नाही. हा माणूस कसा आहे? जाऊ द्या महाराजाला काही कळत नाही. कसा आहे? वडील कसा आहे? तुमचं नाव काय? हा, मुंडलिकराव. काही कळत नाही. काय म्हणतात माणसं? हे आज्ञे माणूस आहे. कशातलं काही कळत नाही त्याला आज्ञे म्हणतो आम्ही. सर्व विषयातलं थोडं थोडं कळतं त्याला अल्पज्ञ म्हणतो. एका विषयातलं सर्व कळतं त्याला तज्ञ म्हणतात. आणि सर्व विषयातलं सर्व कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. असे सर्वज्ञ जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत. कितीही मोठा तज्ञ असू द्या त्याला विचारा, हो जगाच्या आधी काय होतं सांगता येणार नाही महाराज, सांगता येणार नाही. फार झालं तर अंडा मुर्गी न्याय किंवा वृक्षबीज न्याय अशी उत्तर आम्हाला ऐकायला मिळतील. दिलीपराव, आधी अंड का आधी कोंबडी? रामदास पाटील, आधी काय? बघा ते अंड, ते आलं कुठून? आधी कोंबडी का आधी अंड? केवढाही तज्ञ असू द्या उत्तर सांगता येणार नाही. आधी कोंबडी का आधी अंड? अंड म्हणावं तर ते आलं कुठून? कोंबडी म्हणावं तर ती आली कुठून? आहे का? आधी वृक्ष का आधी बीज? हे बरोबर, आधी वृक्ष का आधी बीज? आधी हा बीज, ते आलं कुठून? म्हणा सासरवाडीतून. आधी वृक्ष का आधी बीज, आधी कोंबडी का आधी अंडा हे कुणाला सांगता येणार नाही. हो, ही न संपणारी उत्तर आहेत. पण जगाच्या आधी काय होतं केवढाही तज्ञ असू द्या उत्तर सांगू शकणार नाही. पण आमच्या संतांना विचारा, महाराज जगाच्या आधी काय होतं? संतांनी उत्तर दिलं. महाराज पहिले पोटेचं नव्हते काही, पहिले पोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, शून्याची होती माय, अवघे शून्याची होते पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. चंद्र नव्हता, तारे नव्हते, सूर्यही नव्हता, मग काय होतं? शून्य नाम ब्रह्म होत आहे का? तेथे एक डालगज निर्माण झाली, त्याने बा एवढी ख्याती केली आहे का? यमपुरी तयाची घरकुली, कान्होबा तेरे तेरे ते आहे का?
तो तेच शिवला नाही. हो, जगाच्या आधी काय होतं संतांनी उत्तर दिलं महाराज, काहीच नव्हतं, शून्य नाम ब्रह्म होत आहे का. चला वर्तमान काळ विचारा, केवढाही तज्ञ असू द्या सांगू शकणार नाही, पण संतांनी उत्तर दिले वर्तमान काळातलं. कांगटीमध्ये किती सप्ते आहेत? एवढाच आहे का नाही? एवढाच आहे ना. तर माझी पहिलीच वेळ आहे गावामध्ये येण्याची. इमानदारीनं खोटं बोलायचं नाही, खरं सांगा. सप्ताह संपल्यानंतर रोज मंदिरात येणारे किती हात वर करा बरं. एकच आहे भाऊ, बाकीच्या येड्या बाबळी जातात काय मग. अरे संतांचे उपकार आहेत आमच्यावर, हा मार्ग दाखवून दिला. आणि म्हणून या धर्म मंडपामध्ये वर्षातून एकदा आम्ही 7 दिवस एकत्र येतो आहे का. अरे सप्ते नसते तर आम्ही कधी एकत्र बसलो नसतो आहे का. आम्हाला मंदिर कळालं नसतं, कीर्तन कळालं नसतं, कथा कळायला नसते, हो महात्म्यांचे चरित्र कळायला नसते आहे का. कारण आम्हाला झोपेतून उठल्यानंतर मंदिर नंतर दिसतं, आधी आमचं शेत दिसतं आहे का. आधी काय दिसतं तुम्हाला? झोपेतून उठल्यानंतर कुठं जाता? आधी शेतात. लग्न झाले? शेतात. झोपेतून उठलं की शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात. बरोबर, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी. एके दिवशी मरीन मसन वाटत पुरी. दुसरा धंदाच नाही ना आम्हाला महाराज. हो प्रपंचाचं काय, हो परमार्थाचं काही घेणे. वडिला नामाचा विसर पडिला नामाचा विसर, वाढविला संसार. जन्म आले वाया गेले, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. महाराज आहे का तुमचं सद्भाग्य आहे. पूर्व पुण्याई शिवाय आमच्या मुखाला देवाचं नाव येऊ शकत नाही महाराज. तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री किंवा अनंत जन्माचे सुकृत पदरीन त्याचे मुखे हरी. एकदा देवाचं नाव मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत असेल तर तुम्ही 7 दिवस देवाचं चिंतन केलंय, श्रवण केलंय, तुम्ही किती भाग्यवान आहेत महाराज. म्हणून पहिलं भाग्य आहे की आम्हाला हा नरदेह मिळाला. दुसरं भाग्य तो हिंदुस्थान मध्ये मिळाला. तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला. चौथं भाग्य आहे ज्ञानोबा तुकोबा यांच्या संप्रदायात मिळाला आहे का. संप्रदायात मिळाला. ज्याच्यासाठी हे दिले ना ते नाही केलं तर फुकट जाते महाराज. बरोबर आहे का रामदास? तुम्हाला कशासाठी दिले हे? कोण म्हणलं गांजा ओढण्यासाठी? हे कोण म्हणलं रे? त्याच्यासाठी दिले महाराज. पण अति परिचयामुळे आम्हाला याचं महत्व कळालं नाही. नाहीतर या नरदेहाची अपेक्षा स्वर्गातल्या देवानी करावी. एवढा सुंदर हा नरदेह आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी नारायण नामे होऊ जीवन मुक्त आहे काय. म्हणून अनमोल किमतीचा देह भगवंतानी तुम्हा आम्हाला दिला, पण आम्ही प्रपंचामध्ये मग्न झालोत आहे का. परमार्थाचं काही घेणं देणं आहे का. अरे जेवढं प्रेम आमचं प्रपंचावर आहे तेवढं परमार्थावर नाही. असत तर इथं पाय टाकायला जागा राहिली नसते. म्हणून हे सध्याची परिस्थिती वर्तमान काळातली. जन तरी देखे
गुंतले प्रपंची स्मरण ते त्यासिना देव धर्म सांगी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे करुणय तू केला या वाहिला टाळी वाजवायचा कधीतरी. टाळी वाजवली म्हणजे ऊर्जा मिळते, अजून चांगली चाल ऐकायला मिळते. आहे का तुमची टाळी अशी वाजायली तुमच्यापेक्षा हायवेवरची बरी. जरा काय टाळी वाजवलीत बघा ना, जरा जोरदार होते बरं एकदा. हा जोरदार. काय चालू होतं पुंडलिकराव? कीर्तन म्हण घे आणून आता. म्हातारी काय म्हणाली इकडे? ए म्हातारी बस की गपची. हा बसले बसले. काय चालू आहे आपलं कीर्तन? वाहिला भार कुटुंबाचा करू नये तो केला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा करू नये तो म्हणजे ऐका काय केलंय? हो मंदिराची दगड काढीन घराला लावली, याला म्हणायचं करू नये तो केला व्यापार. आहे का मंदिरातल्या समईतलं तेल काढून भजे तोडून खाली, याला म्हणायचं करू नये तो केला व्यापार. कुणासाठी? वाहिला भार कुटुंबाचा. पर ज्याच्यासाठी जीवनभर राब 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 बैलासारखं राबलो त्यातली माणसं शेवटच्या वेळेला काय म्हणायचं का? बरं कुणी आलंय का? सर्वात जास्त प्रेम आमचं, सर्वात जास्त प्रेम आमचं कुणावर असतंय? जास्त काय ओळखीचे नाहीत होय टी शर्ट वाले काका? सर्वात जास्त प्रेम कुणावर तुमचं? ए कुणावर? कुटुंबावर नाही, कुणावर? मेवणीवर आहे का? मेवणीवर आहे. मग सर्वात जास्त प्रेम कुणावर भया? ए लग्न झालं का तुझं? एकदा झालं नाही? सर्वात जास्त प्रेम माणसाचं कुणावर असतंय? कशी बघायला जस का मी दुश्मन आहे हिचा. जिच्यासाठी भावाचा, बहिणीचा, बापाचा, मायचा, गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा त्याग करता. कुणासाठी? 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 रामदासराव. कुणासाठी? रामदासराव म्हणजे भाकरीचं वांदा करते इकडे महाराज आता. अरे जिनं रात्र रात्र तळहाताच्या फोडावानी तुम्हाला जागून सांभाळा राहण्याचं मोठं केलं. जो बाप तुमच्यासाठी बैलासारखा राब राबला, तुटक्या चपला घातल्या, फाटके कपडे घातले, उपाशी पोटी राहिला, एवढं वैभव मिळवलं. ज्या मायबापानं तुमच्यासाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढा, रक्ताचं पाणी केलं, राब राबले, एवढं तुमचं वैभव मिळवून दिलं तुम्हाला. त्या मायबापाला तुम्ही वेगळं टाकता. कुणासाठी? कुणासाठी? ए कॅमेरावाले कुणासाठी? हा कुणाचं आहे? कोण एकटंच आहे का ती? होईल होईल. बरं इकडे वेगळं राहण्याची पद्धत आहे का? वेगळं राहण्याची पद्धत, वेगळं राहण्याची पद्धत आहे का? वेगळं राहण्याची पद्धत तुमची लग्नाच्या नंतरची का आधीची आहे? होय दादा, लग्न झाल्यानंतर. आधी नाही का जमत? आधी का जमत नाही? आधी ती मशीनच येत नाही ना मला वाटोळं करणारी. ही मशीन म्हणजे वाटोळं करणारी आहे का? इथल्या बऱ्याच बिचाऱ्या डोळे लाल करू नका. हा तुम्ही बऱ्या, तुमचं काही सांगा ना. मी अजून 11 वाजेपर्यंत येते. 11 वाजेपर्यंत तुमचं काही सांगणार नाही. मी तिकडचं सांगणार, आमच्या तिकडचं. उद्या सकाळी तिथं काल्याचं कीर्तन आहे, तिथं तुमचं सांगणार मी. इकडे दुसरं आणू कुठं नाही का?
लग्न झाल्यानंतर 6 महिन्यात वाटोळ करते मला. ती म्हणते मला कांगटीत करमत नाही. मग आपण नांदेडला गाडी घेऊ. ते म्हणलं अगं सप्त्यात लग्न झालंय आपलं, एवढे गायक वादक होते, मंगलाष्टक म्हणायला लोक काय म्हणतील. ती म्हणते हे बघ मला बाकी काही सांगायचं नाही, माझं ऐकायचं असेल तर मी राहणार, नाही तर माझं माझं मी काही सामान असेल ते घेऊन निघाले. कुठं कुठं म्हणते ती मै के चले जाऊंगी तुम दे. सध्या सगळ्यात मोठी अडचण आहे महाराज. सगळं मिळायले, सगळं व्हायले, सगळं भेटायले, काय भेटणे बाबा. सगळं भेटायले महाराज. अडचण एवढी आहे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही माणसाला. चिंता प्रत्येकाला एकाच गोष्टीची आहे. प्रत्येक गावामध्ये 200 पोरं बिना लग्नाचे, 200 बिना लग्नाचे पोर आहेत महाराज. सगळे मिळाले, बायकाच मिळत आता. बायकाच मिळत. बापही चिंता तुर आहे, पोरगही चिंता तुर आहे का. माय कपडाला हात लावून बसायला, तिला जेवण जाईना. तिला वाटायला कधी होतं की यंदाच उन्हाळा जाते, मीच मग राहिला आता. हो पण खरं सांगू का, जोपर्यंत तुमच्या गळ्यात माळ पडणार नाही तोपर्यंत तुमचं लग्न होणार नाही. आता लक्षात ठेवा. तुम्ही माळकरी झाले, निर्व्यसनी जीवन जगण्याची शपथ घेतली की तुमचं लग्न पुढच्या वर्षी तुम्ही 4 हाताने तिथे येणार आहे का. मग जिच्यावर एवढं प्रेम असतं, ज्या मायबापानं लहानाचं मोठं केलं त्यांना तुम्ही वेगळं टाकता. अरे एवढं प्रेम तिच्यावर असलं तरी तुकोबारे म्हणतात बाईला भार कुटुंबाचा, पण शेवटच्या वेळेला कामाला येत नाही महाराज. देहग्रहाची कामिनी तितवर राहिली भुवनी, निजळ तसे स्मशानी अग्निसवे करा. बायको दारापर्यंत. बरं मित्राचा जर विचार केला तर मित्र कुठपर्यंत येणार आहेत. मित्र जोपर्यंत तुमचा खिसा गरम तोपर्यंत मित्र जवळ आहेत. एकदा खिसा गार झाला कोणी मित्र नाही महाराज. या कविता हे उगं म्हणायला आहेत, कानाला बरं वाटण्यासाठी आहेत. मित्र 2च होऊन गेले महाराज. एक मित्र द्वापार युगामध्ये झाला तो माझा द्वारिकाधीश. दुसरा मित्र झाला इतिहासामध्ये तो धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहील. म्हणजे कविता कसं आहे, बाकी म्हणायला मैत्र केला महाबळी कानाला गोड वाटते महाराज. जेवढं जवळच्यानं वाटोळ करलं तेवढे दूरचे करीत नाहीत महाराज. जवळचे जेवढे घात करतात तेवढे दूरचे करत नाहीत. या महाराष्ट्रातले गेल्या वर्षी 2 चांगले 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 माणसं गेले महाराज. हिंदू धर्मातले चांगले गेले कार्यकर्ते बरं का. एक जालन्याचा गेला आणि एक पुण्याचा गेला. जालन्याचा कोण गेला तुम्हाला माहिती आहे, रामदास पाटील. कोण गेला विचारले बघा, कोण गेलं. जालन्याचा किंग गेलता. कोणी मारला त्याला, एका ताटात हो खाणाऱ्यानं घासातला घास दिला होता त्यांनी मारलाय का. हे म्हणायलाय फक्त दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनवामध्ये गारव्यासारखा. मित्र आले गोत्र आले तिथव स्मशानीत परतले, शिकी टाकून या गेले मज लागी एकाला. वाहिला भार कुटुंबाचा याच्यावर पुटतोय का. अरे मित्राचं जाऊ द्या, बायकोचं जाऊ द्या, पण जिनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला उदरात बाळगलं ती आई सुद्धा 9 मास गर्भवासी कष्ट झाले जातीची. दूर झाली कैजी अंगी दूर राहिली.
मनोनी ऋषिकेशी शरण तुझसी मी आलो कुणीच कामाला येत नाही महाराज. तुमचा आमचा सामान्य सोडा, जगाचा मालक जेव्हा संकटात सापडला, यमुनेच्या काठावरती चेंडूफळीचा खेळ खेळत असताना भगवान श्रीकृष्णानं चेंडू यमुनेच्या डोहात भिरकावला आणि तो चेंडू विश्वेश्वर बाबा कुठं जाऊन पडला? कुठं जाऊन पडला? इकडे कीर्तनात बोलत नाहीत का माणसं? हा, गचपडीची गोळी खाली सगळे ना. कुठं जाऊन पडला? यमुनेच्या डोहात. आणि त्या डोहामध्ये कोण राहत होतं? रोहिदास महाराज. कालिया नावाचा विषारी सर्प आहे का? त्या कालियाच्या विषाच्या प्रभावाने डोहातलं पाणी उकळत होतं रामदास पाटील. मोठे मोठे वृक्ष करपून गेले होते आहे का? डोहाच्या वरून एखादं पाखरू निघालं तर ते पाखरू डोहात तरपडून मरायचं, एवढा प्रभाव त्या डोहात विषाचा होता कालियाच्या. त्या डोहामध्ये भगवान श्रीकृष्णानं उडी टाकली आहे का? उडी टाकल्याबरोबर गोपाळाच्या तोंडचं पाणी पळालं. गोपाळ गोकुळात गेली नंद पाटलाच्या वाड्यावर आणि यशोदा माईला डबडबल्या डोळ्याने सांगू लागली, यशोदे ग बाळ तुझा यमुना डोई बुडाला, यमुना डोई बुडाला, आला बुडाला ग. गोपाळानं ही वार्ता सांगितल्याबरोबर यशोदामाईच्या तोंडचं पाणी पडायला अख्खं गोकुळ धावत आलं महाराज. पण इकडं बुक्याचा मार चालू होता. तो कालिया रक्त बघत होता, रक्तबंबाळ डोह झाला होता. यशोदामाई पळत आली होती, पण तो रक्तानं माकला डोह बघितला. वाटलं हे माझ्या कृष्णाचं रक्त आहे का? पळत आली होती, पण रक्त बघितल्यानंतर माग सरकली महाराज. कोण सरकली? रामदास पाटील. कुणाची माय? कृष्ण कोण आहे? कांगटीतला माझी चेअरमन. मागे सरे माया पाऊला पाऊली आपलेच जगाच्या माईनं जर रिवर्स गिअर टाकला तर तुमची आमची माय कुठं कामाला येणार महाराज? हो, म्हणून त्या प्रपंचातलं कोणी कामाला येणार नाही. तुम्ही प्रपंचामध्ये मग आहे का? जन तरी देखे गुंतवले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्याशी नाही का? हा झाला वर्तमान काळ. अरे भविष्य विचारा, केवढाही तज्ञ असू द्या, त्याला भविष्य विचारा. फार झालं हो पोपटावालं, ते पोपटपंचीवालं 10-5 दिवसाचं भविष्य सांगेल. पण 750 वर्षापूर्वी माझ्या संतांनी आज काय घडणार आहे ते लिहून ठेवलं होतं. ते आज आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतोय महाराज. विचारा संतांना काय घडणार आहे भविष्यामध्ये. उत्तर दिलं, पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघ जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा भरभर मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गरीबीन राहील. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भरताना सांडून बरोबर हिड दिलणारी पृथ्वीचा वारा थोर झुंजाट सुटेल. मोठमोठे पर्वत ही उडवणी जातील आहे का? हे एवढंच राहिलंय, बाकी सगळं आम्ही आमच्या डोळ्यानं रोज पाहतोय का? पुत्र तो होईल पित्याचा वैरी. रोज इष्टिटीसाठी पोटची लेकरं बापाला संपवायले. तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण 2 महिन्यापूर्वी आहे का नाही, पटलंय का तुम्हाला? इकडे जवळपास घडले एखादं. अमरावतीमध्ये 2 महिने झाले असतील कामाजी महाराज नाही का? पोटच्या लेकरानं मायबापाला झोपेत इष्टिटीसाठी संपवलं. इष्टिटीसाठी पुत्र तो होईल पित्याचा वैरी. मला वाटतं नांदेड जिल्ह्यातलेच प्रकरण आहे एक. गोदमगावकर काहीतरी होते बघा, पेपरला बातमी होती. काय का नाही? काही कमी होतं का? कमी होतं का काही? पण कुठं मारावं लागलं? आश्रम. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. अरे 80 कोटीचा माणूस होता, 80 कोटीचा खंडेलाल नावाचा आहे का? 80 कोटीचा प्रॉपर्टीचा मालक
पण वृद्धाश्रमात जावं लागलं का? पोटची लेकर सांभाळायला तयार नाहीत. हे पुत्र तो होईल पित्याचा वैरी आहे का? कोणाच्या त्रिकालत नाही संत हो तो कोपर आहे. तुम्हाला मला उपदेश करतात, अरे ज्याच्यासाठी आलात ते करा. काय करायचंय? जगाच्या मालकानं हा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय, तो कशासाठी दिला का माझीराव? देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. ज्याच्यासाठी हा देह भगवंताने दिला ते नाही केलं तर फुकट जाणार आहे ना महाराज. तुम्ही आता वेळातला वेळ काढून कीर्तनाला आलात, मंडपात बसलात, मंडपात बसून तुम्ही झोप काढली. घरच्यानं गेल्यानंतर विचारलं कुठे गेलतात कीर्तनाला, ऐकलं का कीर्तन, कोणता अभंग घेतला, तुम्हाला काहीच मिळ नाही लागला, काही सांगायचं. घरचे काय म्हणतात? बोला की घरचे काय म्हणतात? कुठे गेलते? बाबा तुमचं माझं जरा जमायलं बरं का. काय नाव आहे बाबाचं? हा आमदार. वा 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 वा. आमदार म्हणलं मी तिकडे बघ रे बा, आता गाडी अडवायचा आमदार आमचाच. तसं काही दिसनच आमदार. आमदार काय चालू होतं आपलं? कीर्तन म्हणा घे आणून आता. काय चालू होतं आपलं? ज्याच्यासाठी इथं आम्ही आलो ते नाही फुकट वेळ गेली ना महाराज. देवानं हा नरदेह दिलाय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. अरे कमल मुख राम भजन को दिया, पण खाया पिया सुखजे खोया, लाख जमाना खोया आहे का? ज्याच्यासाठी हा देह मिळाला ते नाही केलं फुकट जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण आहे का? उदाहरण श्रीमंत घराणा, श्रीमंत घराणा, 100 एकर जमीन, अर्धा एकरात वाडा, गाईनं गोटा भरलेला, सगळं वैभव होतं, एकुलती एक मुलगी, हो लग्न उरकून टाकलाय का? आणि जावाई श्रीमंत होता, जावाई म्हणजे अमेरिकेचा होता आहे का? तिकडं क्लासहून अधिकारी होता, हो 22 लाख रुपये पगार होता जावयाला. लग्न उरकून टाकलं उन्हाळ्यामध्ये. लग्न झाल्यानंतर बघता 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 विष्णू पाटील 10 वर्षे गेले, 10 वर्षे. पण तो जावाई सासरवडीला कधी आला? कधी आला? बोला ना, कधी आला? नाही आला. आता सासूबाईला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ कोणता? जावाई पदार्थ. सासूसाठी जावाई म्हणजे जावाई नसतो, तो विटेवरचा पांडुरंग असतो महाराज. परिस्थिती कशी असो, हो नाकाचा मोती ठेवी घाणन राखी जावायचा मान. तो जावाई कुठला असावा? पण कुठला? म्हातारी नुसतंच मुंड घालवायली, काही मिळणार नाही. घालील लोटांगण वंदिनी चरण, डोळ्यानं पाहिन जावायाला, जावायाला डोळ्यानं पाहिन जावायाला. पण तो जावाई 4-2 वर्षातून एकदा येणारा असावा. मग त्याची सासरवाडी देवासारखी महाराज सोय असते. आमदार किती वर्षातून एकदा येणारा? 4 दिवसात 4 वेळा येणारा असेल ना. मग सासूबाई त्याला कामाला होती घरची, शेळी सुटली बांधून ठेव म्हणते आहे का? पण तो 4 वर्षातून एकदा येणारा असा. मग देवासारखी त्याची सगळी असते महाराज. खटरा कशी असते? दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सोलादा. इथं कोण नाही ना घर जावई? घर जावई नाही ना? हा बापा अवघड. इथली सोडून आपण पहिलेच सांगितलं आहे का? अमेरिकेला जावाई 10 वर्ष लग्न झाले. रोज दर उन्हाळ्यामध्ये सासूबाईने फोन करावा, जावाय बापू काय मामी, अहो आपल्या शेतातले आंबे केसर आंबे आले, रसाला या.
जावयानं सांग IMBG आलो असतो, पण लय महत्वाचे कामं असतात, येणं होत नाही का. 10 वर्ष गेले IMBG म्हणण्यात. शेवटी म्हातारी वैतागली. म्हातारीने सांगितलं जावाई मग का मेल्यावी आता काय आम्ही राहिलेच काय, आता पिकलेलं पान आहे, कधी पण सांगता येत नाही. यंदाचा उन्हाळा तरी जाऊ देऊ नका, या यंदा खरीची आंबे आहेत. जावयाला थोडी दया आली. जावाई म्हणला सासूबाई असं बोलू नका, काळजी करू नका. म्हणला काही झालं तरी येणाऱ्या 4 तारखेला मी दुपारी 12 वाजता नक्की. पण म्हणला मला विमान आहे, विमानाने येणार मी 12 वाजता. किती वाजता? 12 वाजता. पुन्हा लगेच परत जाण्यासाठी मला एकला विमान आहे. किती तासासाठी येणार मग आता मी? 12 आणि 1 2 होतील का? 1 तासासाठी येणार म्हणला. 1 तासामधला अर्धा तास जेवण्यास जाईल, अर्ध्या तासात सर्वांसोबत गप्पा होतील आणि मग मी निघून नाही का विमाना नाही का. 1-2 तासासाठी येणारा जावाई. सासूला आनंद झाला. सासूनं मुलीला फोन केला, मुलीला सांगितलं तायडे काय आई अगं जावायला काय काय आवडते सांग. मग तिने लिस्ट दिली. सासूबाईने लिस्ट घेतली आहे का. मग जो पदार्थ जो स्पेशल बनवणार आहे त्याला फोन केला, त्याला बोलून घेतलाय का. हो, श्रीखंड, बालुशाही, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, लोणचं, पापड, तोंडाला पाणी येऊ द्यायचं. एवढं सगळं केलं. श्रीखंड श्री बालाचा बेत केला आहे का. मग आता श्रीमंताचा जावाई एकटा कसा जीव घालायचा बाबा. एकटा जीव घालायचा का. आमदार जमतं का एकट्याला जीव घालायला. मग आमदारासारखे 20-25 बोलले जेवायला. आमदारासारखे 25 गावातले VIP जेवायला बोलवले. एकटा जावाई कसा जीव घालायचा आहे का. पण जावयाकडे वेळ फार कमी होती. 1 तासासाठी येणार आहे, 12ला येणार, 1ला निघून जाणार. म्हणून सासूबाईनं महिनाभर तयारी केली. जावयानंतर जावयाला विमानतळावर गाडी कोणची घेऊन जायची, कोण आणायचं, आल्यानंतर पाय धुवाय पाणी कोणी द्यायचं, हो टावेल कोणी द्यायचा, सगळं रांगोळ्या काढल्या. तो दिवस उजळला आहे का. हो आता 25 जेवायला बोलवायचे. थाट होता, बसायला पाठ, पाटीला पाठ, ताटाला पाठ, ढेरीला पाठ होता. रांगोळ्या काढलेल्या, अगरबत्त्या लावलेल्या, 25 ताटं तयार केले. वेळ फार कमी होता. 12ला जावं येणार होता. म्हणून 11:30 वाजता हे 25 गावातले बोलून घेतले जेवायला. किती वाजता? 11:30ला झाली. आमदारासारखे सगळे 25ला 25 आहे का. तिनं ताटं तयार केले होते, सगळे पाटं बांधलेले होते. पाटावर ताटं होते आहे का. हो, चांदीचं ताट होतं, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीची. त्या ताटाला सोबत असे पदार्थ होते आहे का. हो, 11:30 वाजून गेले. 11:30 वाजून गेले. हे 25 येऊन बसले. 25ला 25 ताटावर बसून टाकले आहे का. वेळ फार कमी होता. 1 ताट शिल्लक ठेवलं होतं जावयासाठी आहे का. सासूबाई घड्याळ बघत होती. 11:30 वाजून गेले. 11:45 झाले, 11:50 झाले. हे 25 सगळे ताटाकडे बघू लागले. ताटातले पदार्थ बघू हो लाळ घोटू लागले. हे 25 म्हणू लागले कधी तुटून पडतो आणि कधी ह्याचं वाटोळं करतो. पदार्थ बघितले आहे का. वळवळ जीभ करू लागली. पण जावाई यायचा होता. 12 वाजता जावाई येणार होता. 11:45 वाजले. 11:55 घरातला फोन वाजला. लँडला ते वायरचा फोन ते वाजला. रामदास पाटील. सासूच पळत गेली पंक्तीतून आहे का. सासूला वाटतं हे जावायचा फोन असेल. सासू पळतच गेली. फोन उचलला आणि सासूबाईनं सुरू केलं. हॅलो. सासूबाईचा आवाज आहे बरं का हे. कोण जावाई बापू का. हो मामी. कुठं उमरीपर्यंत आला होय. जावाई म्हणला उमरी नाही. मग अमेरिकेत आहे म्हणला. कुठं. अमेरिकेत. हो. सासूला धक्काच बसला. जावाई म्हणला सासूबाई निघालतो म्हणला. पण निघता मोठी मीटिंग हो लावली साहेबांना आहे का. महत्वाच्या मीटिंगमुळे मला येता आलं नाही. एवढ्या वेळ क्षमा करा. आता खरं सांगा सासूबाईनं फोन साधा आदळला असेल का. सासूबाईनं फोन आदळला. फोनचे 2 तुकडे केले. लाल डोळे केले महाराज. आणि रागा पंक्तीत आली. पंक्तीत आई लाल डोळे केले पंक्तीतल्या 25वर. आणि लाल डोळे करून म्हणले घ्या खाऊन. हे आमचा आमदार म्हणला तू काळजी करू नको चौतरा. आता लोणचं सुद्धा शिल्लक राहणार नाही बघा. आता लाल घोटून बेजार होतो म्हणला 11:30 वाजल्यापासून. हो वळ जीप कुराली जिलेबी बघितली तेव्हापासून आहे का. हे 25ला 25 तुटून पडले. ताटामध्ये लोणचाची साल सुद्धा ठेवली नाही. लोणचं सुद्धा ठेवलं नाही. उरलेलं मीठ होतं ते हो तुपानं लावलेलं तूप होतं म्हणून ते मीठ सुद्धा हाताला लावून काय केलं पार केलं. काहीच नाही. ताट असे चकाचक केले आहे का. ताटात काही शिल्लक राहिलं नाही. तरी सुद्धा सासूबाई म्हणून लागली स्वयंपाक
स्वयंपाक वाया स्वयंपाक वाया गेला गेला का गेला का ताटात काही शिल्लक राहिलं नाही ना. सासूबाई काय म्हणायला लागली स्वयंपाक वाया वाया गेला पण का अरे ज्याच्यासाठी गेला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसंच आहे हा देह जगाच्या मालकाने तुम्हा आम्हाला दिला तो ज्याच्यासाठी दिला ते नाही केलं नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी बरे विठ्ठला नाही तरी गेला. असं होऊ नये म्हणून संतांना आम्हाला वेळोवेळी उपदेश करावा लागलाय का. तुकोबरायचा विचार करा महाराज. आज तुकोबरा या अभंगामध्ये मागणी मागतात पण कोणती तुझा विसर न पडावा तुझा विसर न पडावा म्हणजे तुकोबराला विसर पडला होता का. विसर पडला असता तर हे प्रमाण तुकोबराने लिहून ठेवलं असतं का कोणतं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अरे अष्टही प्रहर 12 मास निरंतर आहे का. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अरे असं सांगतात तुकोबरायला विसर पडला असता तर गावकऱ्यांनी पाटलाकडे तक्रार केली तेव्हा तुकोबरायने हे प्रमाण लिहून ठेवलं नसतं महाराज. भजन बंद करा म्हणून तक्रार केली रामदास पाटील कुणाकड. हा पहिले गावचे प्रमुख कोण होते पाटील. पाटील म्हणले काय दिवस दिवस शेतामध्ये राबावं रात्री कोरकुटका खाला झोपावं पडावं म्हटलं की हे रात्रभर हे टाळकुट्या कोण टाळकुट्या कोण टाळकुट्या आमदार कोण तुकाराम महाराज म्हणते. माणूस टाळकुट्या म्हणल्या रागामध्ये तुकाराम महाराज म्हणते टाळकुट्या तुक्या झोपा येऊ देत नाही. एक तर याला गावात ठेवण्यात आम्हाला कांकडी सोडायला सांगा म्हणला. पाटलाने विचार केला गावातले लोक गावाच्या बाहेर गेले तर पाटील कुणाच्या बळावर करायची. आम्ही तुकोबऱ्याला बोलून घेतलं जय हरी महाराज जय हरी. काय ऐकतोय काय झालं तुमच्या भजनाने ग्रामस्थांना त्रास होतोय. भजन बंद केलं तर गावात राहता येईल नाही तर हो गाव सोडावं लागलाय का. Wow.
क्या बात आहे, वा वा. गावात राहावे कोल्याबळे, गावात राहावे कोल्या. गाव सोडलं. पाटलांनी सांगितलं हे बघा गाव सोडावं लागेल. तुकोबारांनी उत्तर दिलं, महाराज ओ पाटील, माझ्या भजनाने ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे. मी भजन बंद करण्याचा प्रयत्न केला पण काय करू, भजन बंद होत नाही का. माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा घेतला सिंक चोळी कोकला. ही तुका वेळ वाया गेला, एवढं भजन असताना सुद्धा मग तुकोबाराय या अभंगामध्ये जगाच्या मालकाला मागणी मागतात. कोणती मागणी? माझ्या लय आवडीची चाल आहे पण मला मिळत लागणं लिहिलं झालं. हे चिदा वेगा हे चिदा. रामदास पाटील तुम्ही कीर्तनकार साधे ठेवजा पण कलाकार असे ठेवजा बरं का. हो कलाकार चांगले पाहिजे मला. कलाकार कीर्तनकार साधा जरी असेल ना, गुणीजन मंडळी एवढी सुंदर असल्यानंतर साधारण कीर्तनकाराचं सुद्धा कीर्तन हो कसं वाटतंय रामदास. लक्ष्मी समोर सामान असतं का इकडे? लक्ष्मी असतात का इकडे? लक्ष्मी असतात का इकडे? मुंडकं हरिणत काय नसतात ना? आमच्या तिकडे असतात बरोबर. बाहेर गावात असतात. बाहेर गावच्या बघितल्या असतात ना आमदारांना जाऊन. भजन एवढं असताना सुद्धा तुकोबराची मागणी तुझा विसर न पडावा का? तुकोबराला माहित होतं ही तुकोबरासाठी मागणी आहे तुमच्या आमच्यासाठी महाराज. कारण आम्ही सर्वांनी जन्माला येताना आईच्या उदरात देवाला वचन दिलं होतं, देवा एकदा या दुःखातून बाहेर काढ. कारण जन्म घ्यायचा म्हणजे कुण्यातरी आईच्या उदराचा आश्रय घ्यावा लागतो ना. आईचं उदर म्हणजे स्लिपिंग कोच रिझर्वेशन नाही महाराज. एसीचा डबा नाही, बसलं नांदेडला उतरलं हैदराबादला असं नाही महाराज. आईच्या उदरामध्ये उलट टांगलेले गरबी असतात, तिला दंडन वरती पाय खाली तोंड.
आणि त्या वेळेला त्या आईला इच्छा होता, त्याला इकडे काय म्हणतात, इच्छेला इकडे काय म्हणतात, कशा बघा आईल्या पण सांग ना, इच्छा होतात का, इच्छा गरोदर अवस्थेमध्ये त्याला डोहाळे म्हणतात. आणि ते डोहाळे वेगवेगळे असतात महाराज. त्या अवस्थेमध्ये आईला गरम गार आंबट तुरट काही काही खावं वाटतं महाराज, काही काही खाण्याच्या इच्छा होतात, त्याला डोहाळे म्हणतात. ऐका, आमच्या तिकडचे डोहाळे सांगतो, तुमचे सांगत नाही. आमच्या तिकडचं डोहाळ असं आहे महाराज, इच्छा कोणत्या आहे, शेतातली माती खाण्याची इच्छा होती. आहे का नाही, शेतातली माती, चुलीतलं ते काय म्हणतात त्याला, राख, हो गौऱ्याचं ते आपलं इकडं उत्तर द्यायला म्हणजे इकडे दिसलेत गिऱ्हाईक हाणणारे तसलं आहे का, हे डोहाळे महाराज. त्यावेळेला ते गरम चहा पिते, गरम चहा. माता मावल्या शक्यतो महाराज कपानं चहा पित नाहीत. कशाने चहा पितात, मुलीकडं बशीनं, बशीतला चहा चटका देत नाही महाराज. ती चहा पिताना हो बशी अशी भरून घेतली, हो काठोकाठ भरलेली बशी असती, आणि तेवढी चहानं भरलेली बशी पण एका घोटात त्या बशीचं पितळ उघड करते महाराज. एवढा उकळलेला चहा आत गेल्यानंतर त्या बिगर त्वचा त्याची काय अवस्था होते. कटव आमलं लवण मिळे गर्भवतीचे पुरते डोळे, त्वचेविन गरमांग पोळे, तेने दुःखी लोळे अति दुःखी, तो त्रास सहन होत नाही. तेव्हा देवाला नमस्कार करतो महाराज. एक वेळा करी या दुःख वेगळे, एक वेळा करी या दुःखा दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवो. आठवी पाय हा माझा नवस देवा, एकदा दुःखातून बाहेर काढ. रात्र दिवस मोबाईल तुझं भजन करीन. देवाला दया आली, देवानं सुखरूप बाहेर काढलं, आणि बाहेर काढल्याबरोबर हे बदललं महाराज. नाहीतर तुमचं पुण्य नसेल तर तुम्ही सुखरूप जन्माला येत ना, येताच कर्म जाड तुझी मान अडकली महाराज. पूर्व पुण्याशिवाय लेकरू सुखरूप जन्माला येत नाही विशुंभर महाराज. हो, पण बाहेर पडल्यानंतर देवाचा संवाद चालू झाला. देव म्हणला, ए दादा काय देवा, तू म्हणला होता ना काय भजन करीन, कुठं, आईच्या उदरात. ते म्हणत देवा कवा कवा कवा. लेकरू कसं रडतंय पोर, एवढं बैमान आहे. गर्भपन मो हात जुडायो, निकल गया बेईमान, अब तुम कब सुमरोगे, बेईमान जीव आहे म्हणून जीवानं देवाला विसरू नये. अरे जही जन्म दिवो ओ वही विसरायो, ऐसा नमक हरामी, भरी भरी पेट केलीये, सुकर फिरे ग्रामी. ऐका, म्हणून जीवाने देवाचा विसर पडू नये. म्हणून तुकोबाने तुमच्या आमच्यासाठी केलेली मागणी, तुझा विसर न पडावा. विसर नाही पडलं तर तुम्ही काय करणार, गुण गाईन वाडी माझी सर्व जुड्या का. अरे हे नाम चिंतन मुखाला घडावं. कारण खरं सांगू का, बाकी सगळं इथंच राहणार आहे, बाकी सगळं इथंच राहणार आहे. जीवासोबत एवढंच जाणार आहे. काय जाणार आहे का खरं सांगू, परमार्थ या शब्दामध्ये 4 वाक्य 4 शब्द आहेत. किती शब्द आहेत परमार्थामध्ये, किती शब्द आहेत 4. कोणते कोणते आहेत 4 शब्द आहेत आणि वाक्य 2 आहेत. परम अधिक अर्थ मिळून झाला परमार्थ. परमार्थ शब्दाची व्याख्या सांगतो, जरा लक्षपूर्वक आहे का, कोणी सांगणार नाही. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. परमार्थाला श्रेष्ठ धन म्हटलंय. का म्हटलंय याचं कारण आहे, या धनाचा वाटा बंधू मागत नाही, या धनाला आग लागत नाही, या धनाची चोरी होत नाही.
नाही. या धनाला राजा ताब्यात घेत नाही. हे धन खर्च केलं तरी संपत नाही आणि हे धन परमार्थ रूपी आम्ही मेलो तरी आमची साथ सोडत नाही, म्हणून याला परमार्थ हे महाधन म्हटलेलं आहे का. परदेशामध्ये आम्हाला तिथल्या सुखसुविधा उपभोगायच्या असतील तर आमची महात्मा गांधीची नोट चालत नाही, तिथं आमचे पैसे जमा करावे लागतात, तिथले डॉलर घ्यावं लागतात. तसं वर गेल्यानंतर तिथल्या सुखसुविधा उपभोगायच्या असतील तर तिथं नोटा चालत नाहीत, तिथं परमार्थ रूपी हे धन चालतंय. म्हणून सांगितले करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमा पासूनिया. यमापासून सुटका करायची असेल तर हे नामचिंतन करा आणि हे नामचिंतन तुम्ही आम्ही करावं म्हणून इष्ट देवाकडे तुकुबरायची मागणी आहे. ह्याची दान देगा देवा कोणता तुझा विसर न पडावा. विसर नाही पडलं तर गुण गाईल आवडी म्हणले महाराज दुसरं काहीतरी मागा ना. ही परमार्थिक मागणी आहे. तुम्ही प्रापंचिक संत आहेत, मग प्रापंचिक दृष्ट्या धन मागा नाही तर परमार्थिक दृष्ट्या मुक्ती मागा. तो कोबर म्हणजे दोन्ही नको का, हे दोन्ही आमच्याकडे. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आणि हे बघ देवा तुला वाटत असेल ना हे गर्भवासाचं दुःख भोगायला हो मी तयार होईल का नाही, हे बघ काहीच वाटणार नाही. कारण गर्भवासा दुःख नाही, गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे पुन्हा पुन्हा जन्माला घाल. फक्त एकच कर तुझा विसर पडू देऊ नको आणि तो विसर आपल्यालाही पडू नये. आपणही त्याचं चिंतन केलं पाहिजे. कोणतं चिंतन करायचंय सांगणार आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. बघा मंदिरावर बसलेली, इकडं वट्यावर बसलेली, शिष्टीमॉलेच्या शेजारची, हात वर करा. हात आहे ना. कॅमेरावाल्याला सगळ्याचे हात दिसतात. बघ बरं बघा कोण कोण राहिले तर. इमानदारीने सांगतो खोटं होणार नाही. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार. सगळ्यांच्या मग मारुतीची गदा लागणार आहे का. त्याला त्याचा अपमान सांगतो, त्याच्या मालकाचा सहन होत नाही, त्याच्या मालकाचं भजन करायचे म्हणून हात जलाय जित हो. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न मिले काम से कुछ समय ऐसा निकलो प्रेम करलो राम से. आहे का. कीर्तन हे नाम गोष्ट कीर्तन दुसरं काही नसते. नामचिंतन घडावं आहे का. पण ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. मोठ्या प्रेम झाला आता उद्या काल्याचं कीर्तन आहे शास्त्री महाराजांचं आमच्या. त्यांची भेट झाली होती आज सकाळीच आळंदीमध्ये. प्रेमानं भजन करायचे. तू ले हरी का नाम विठ्ठल हरी का नाम सत्य आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे. हे गुणीजन मंडळी आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे. कीर्तनकार तुमच्यासाठी आहेत, मंडप तुमच्यासाठी, सिस्टीम तुमच्यासाठी आहे. कीर्तनातलं भजनही तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही भजन करायचे. हाताने टाळी मुखाने भजन. टाळ वाजणार नाही, फक्त बसलेल्या मंडळीची टाळी आणि मुखाने भजन. पांडुरंगा 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 पांडुरंगा. विष्णू दादा तुम्हाला आवाज कोणाचा यायला.
यांचा आवाज येऊ लागला बघा. आम्ही रोज महिला मंडळाचं वर्णन करतो, कारण त्यांच्यासारखं परमार्थ कोणीच करीत नाही. मन लावून परमार्थ करता बिचाऱ्या. पण आज कांकेतल्या पुरुष मंडळीचा आवाज यायला लागलाय. तर बघूत आपण कोणाचा आवाज आहे. सुरुवातीला फक्त पुरुष मंडळ म्हणायचा, महिला मंडळ नाही. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. आमदार जोरात. पांडुरंगा 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 पांडुरंगा. 99% चांगलं म्हणले. दोघं तिघ अशी म्हणालेत महाराज. दोघं तिघ जीवाव गेल्यावर पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. तोंड वाकडं करून म्हणाले. जसं काय जीवाव चालायचे, खायला भेटलं नाही का. बघा ना बघा ना बघा ते दोघं तिघ बघा कसे म्हणले बघा. पांडुरंगा पांडुरंगा असं पडलं जाऊन नाका भुकी घालावं एखाद्याच्या. काय भजन भजन असं तोंड वाकडं करून म्हटल्यानंतर नरकाला जावं लागतंय. विचारा बाबाला कुठं जावं लागतंय भजन ते. ते मंगळवाणी भजन ते मंगळवाणी नरकाचा चुकरा पुरावा आहे ना मारा. पूर्ण वाकडं करून भजन म्हणल्यावर नरकाला जात आहे. बघा तुमचं हे दोघं तिघ सगळ्याचं म्हणणं मी दोघं तिघ पांडुरंगा करायला जाईल. काय प्रेमानं भजन करावं. भजन प्रेमानंच असावं मारा. प्रेमा बिन भजन नाका बिन मोती अर्थ बिन मोती वाचुनी काय. आता तुमचं भजन बघितलंय माता मावल्यांनो. तुम्हारी आहे माझी विनंती आहे तुम्हाला, माझी शपथ आहे. जसं घरी वातावरण तसं कीर्तनात दिसलं पाहिजे. घरी कुणाचा आवाज असतंय. घरी आवाज कुणाचा कशा बघायला. अरे आदमी कितना खतरनाक होतो बाहेर. घर में आया तो बिगी बिल्ली पण जाता है. बाहेर आमदार तिकडच मिशात आणते, घरी आल्या वाकड्या करते आहे का. कोणी असू द्या ना. साहेब आले साहेब आले साहेब ऑफिस लटलट का. साहेब घरी गेला की मी कुणा पुढं आवाज. हातच्या काकणाला आरसा कशाला. इथंच बघा आवाज. सगळ्या महिला मंडळीने म्हणायचा. विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. बघा पंढरीच्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पांडुरंगा 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 पांडुरंगा. क्या बात आहे. बघा किती गोड भजन आहे. टाळी टाळी टाळी. ओ बारकुमाई फक्त कामटीची टाळी घरात 100% नाही वाजली. जोपर्यंत 100% वाज कंबर सोडणार नाही. तुमची टाळी 100% वाजली कंबर सुटली नाही तर तांबलं फुटेपर्यंत चालू देणार मी आहे का. हो ही दोनच मर्दंग आहेत बघा आमचे कसे वाजतात बघा. हा एकदा वन स्पून टाळा टाळा टाळी. हा मर्दंग टाळी. आनंद वाटला आहे यालाच म्हणायचं आहे का. माझं संपूर्ण कीर्तन विसरा. माझी पहिली वेळ तुमच्या गावाला यायची आहे का. अत्यंत तळमळीने ही सेवा घेतली. तसं तर आज शक्यच नव्हतं येणं आहे का. कारण तुम्ही विचार करा 2 वाजता इमानदारीनं आमदार तुमच्यासारखं लबाड बोलत नाही बरं का मी. 2 वाजता आळंदीत होतो आम्ही. आळंदीतला कार्यक्रम लाईव्ह बघितलाय सगळ्यांनी. 2ला आळंदीत होतो, 9ला तुमच्या गावात आहे. विचार करा. वाट गाडीत बसल्यानंतर तुमच्या गावातच उतरलो मी. पण आमचं ठरलेलं आहे एकतर महाराज आला म्हणून तरी कळावा नाही तर मेला म्हणून तरी कळावा. म्हणून मी दिलीपरावला विचारलं. दिलीपराव मी सध्या 7:30 वाजलेत परभणीत आहे. कसं करून 9 वाजायच्या आत मी येऊ शकत नाही. दिलीपराव म्हणले या महाराज 10-5 मिनिटं होऊ द्या काही. म्हणून एकच विनंती आहे. सगळं कीर्तन विसरा.
पण सध्या सांगणं ही काळाची गरज आहे, कारण आम्ही तरुण आहेत, ही तरुण गुणीजन मंडळी आहेत. आम्ही रोज हायवेवरती आहेत, हायवेवरती. आता घरी जायला 3 वाजतात. रोज हायवेवर प्रवास आहे. रोज हायवेवरती आम्ही कितीतरी अपघात बघतो, ॲक्सिडेंट बघतो. त्या अपघातामध्ये 35-40च्या मधली मंडळी आहेत सगळी. त्याच्या पुढचं सांगू, ह्या 2-4 दिवसाखाली मी असं बघितलं, विष्णू महाराज ऐन 25ला तरणबांड मुलगा अपघातात गेला. अपघातात श्रीमंत घर होतं, एकुलता एक नातू होता, बाप गेला होता, लहानपणीच बाप गेलता. पण हा मुलगाही गेला. त्या गावात कीर्तन होतं, मी सहज बोललो व्यसनावर, व्यसनाच्या आहारी जाऊ नका म्हणलं. अनमोल किमतीचा देह भगवंतांनी तुम्हाला दिला, तो व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी नाही. काही काही तरुण मंडळी महाराज व्यसनाच्या आहारी गेली, तारुण्यामध्ये जगाचा निरोप घेऊन गेली आहे का? अरे ज्या वयामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली आहे का? अरे ज्या वयामध्ये जो छत्रपती शिवरायांनी हातात तलवार घेतली आणि दुश्मनांचा कोतळा बाहेर काढला, त्या वयातली मुलं सध्या 90 हाणायला लागलीत. 90 आहे का? फुल प्यायला लागलीत, आणि एकदा प्यायला लागलं, फुल पेलं, रस्त्यानं कळत नाही काय करावं नाही का. तरणा बांड नातू होता, श्रीमंत होता, बाबानं आजानं ती बुलेट गाडी घेऊन दिली. बुलेट घेतली, सायंकाळी तालुक्यावर निघाला घराकडं, फुल पेला, रस्त्यात कळलं नाही, एका ट्रकला जाऊन धडकला. ते 25ला तरणा बांड नातू पोत्यात भरून आणला, पोत्यात भरून. त्या आजानं पायाला हात लावून सांगितलं, महाराज जरा याच्यावर खरंच बोलावं. खरं सांगू दादा, तुम्ही दारू पित नाहीत रे. तुम्ही एका घोटामध्ये तुमच्या बायकोचा आनंद, तुमच्या आईचे स्वप्न, तुमच्या बापाची प्रतिष्ठा, लेकरांचं भविष्य एका घोटात संपवत असतात. लक्षात ठेवा, एका घोटात. कितीतरी पिणाऱ्याच्या घरानं जाऊन बघितलं, घरात काही नसते महाराज. आम्ही असं बोललो की आम्हाला म्हणतात तुम्ही कशाला बोलताय. आम्ही नाही, कोणी बोलायचं. खरं सांगू, अरे तुमची लेकरा बाळ्यातली उरलेली अर्धी भाकरी कुत्रं खातं. लेकरा बाळ्यातली उरलेली अर्धी भाकरी शिळीपाती कुत्र्याला खाऊ घालता. कुत्र तुमचं इमानदारीनं रात्रभर घर सांभाळतं. लक्षात ठेवा, समाज आम्हाला तूप लावून चपात्या खाऊ घालतं. आमच्या समाजातली लेकरं अशी अपघातात जात असतील, त्याच्यावर आम्ही एक शब्द नाही बोलला तर आमचा दर्जा त्या कुत्र्यापेक्षा खाली गेल्याशिवाय राहणार नाही का? दारूच्या नादी लागणार दादा. काही काही म्हणतात महाराज, बरं खरं सांगा, नशा दारूमध्ये का माणसामध्ये कोण लेकरं? अय आमदार, अरे नशा शराब में नहीं, नशा आदमी में है. नशा शराब में होती तो दुकान में बाटली क्यों न चलती. फुल भरलेली बाटली दुकानात एका जागेवर उभी महाराज. मग त्या बाटलीतले 4-2 थेंब याच्या पोटात पडले. याला 40 फूटचा रोड पुरत नाही का? लयजिम खेळत येत आहे का? लयजिम खेळत आल्यानंतर गावात एका गटारात जाऊन पडते. गटारामध्ये पडल्यानंतर आमच्या गडकरी साहेबाला शिवाय घालते. काय गडकरी साहेबाचं डोकं आहे. लोक म्हणले काय झालं, दोन्ही बाजूनं रस्ते, मधी नाल्या. लोक म्हणले मधी नाली नाही, तू हे मधीच आल्या. फुल पेलं की गटारामध्ये ते डुकर असतात. डुकराचा स्वभाव आहे, डुकर गटारातून बाहेर पडलं विश्वंभर महाराज तर ते पाठ घासायला काहीतरी बघतंय. बरोबर आहे का नाही रामदास पाटील? पाठ घासण्यासाठी इकडे तिकडे त्यानं बघितलं, त्याला काही दिसलं नाही. पण हे 150 किलोचं पिऊन पडलं होतं एक जण. त्याला वाटलं चुना लावलेली भिंते जवळ गेलं आणि पाठीला पाठ घासू लागला. अशी आहे का? पाठीला पाठ घासता 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 बराच वेळ झाला. ह्याला थोड्या गुदगुल्या व्हायला लागला. ह्यानं हात घेतला आणि डुकराच्या पाठीवर टाकला. जसा हात पडला तशी स्पीड वाढली. स्पीड वाढल्यामुळे डुकरा शेपटी हातात आली. शेपटीचा गोंडा हातात धरला आणि सांगू लागलं, काय गंगी आहे? काय म्हणू लागलं? काय गंगी आहे? गंगी होती काही? ए गंग्या, काय गंगे म्हणला. रोज बुचोटा बांधायच्या वेणी घातली. मी म्हणलं गंगी नाही, 4 पायाचं गंग्या होय घरला म्हणला. आहे का? काही कळत नाही. असं बोललो की आम्हाला महाराज म्हणले काय हमने शराब पी है. अरे तू कौन शराब पीने वाला? अभी तक शराब को पीने वाला नहीं हुआ और नहीं होने वाला है. अरे शराब तुम्हारे खानदान को पेगी, शराब तुम्हारी इज्जत को पेगी, शराब तुम्हारे परिवार को पेगी, शराब तुम्हारे बेबी बच्चे को पेगी, शराब तुम्हारे पैसों को पेगी, शराब तुम्हारे प्रतिष्ठा को पेगी. अभी तक शराब को पीने वाला नहीं हुआ और नहीं होने वाला है. अरे कितनी भी पावरफुल रही, जाम पर जाम क्या पीते हो दादा, रात उतर जाएगी. अरे प्याला पियो हरे नाम का, तेरी जिंदगी सुधर जाएगी.
व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि ज्या मायबापाने तुम्हाला ही दुनिया दाखवली, जग दाखवलं, त्या मायबापाच्या डोळ्यात अश्रू येतील अशी वागणूक त्यांना देऊ नका. ऐका, तुम्हाला मायबापाचं नाव मोठं करता येत नाही, नका करू. पण तुमच्यामुळे समाजामध्ये तुमच्या मायबापाची मान खाली जाईल असं कृत्य कधी करू नका. एवढंच करा. एवढं जरी केलं कीर्तनाचं सार्थक झालं समजे. नाही का? दरवर्षी सप्ताह करायचा, दरवर्षी एवढं वर्गणी गोळा करायचं, सगळे कीर्तनकार बोलवायचे, नाही तेवढी दक्षिणा द्यायची. कशासाठी द्यायची आहे का? या सप्ताहामधून काय भेटलं पाहिजे आम्हाला? आउटपुट गावाला काय भेटलं पाहिजे? अरे वर्षभरामध्ये आमचे मन दुभंगल्याने ती मन एकत्र आली पाहिजे. सर्व गावानं एका आईची लेकर म्हणून एका धर्म मंडपात बसलं पाहिजे. धर्म मंडपात बसलं पाहिजे. गावातल्या 10-20 मुलांनी तरी दर सप्त्यामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. निर्व्यसनी जीवन जगण्याची शपथ घेतली पाहिजे. तरच सप्ताह केल्याचं सार्थक आहे. नाही तर किती वर्षी सप्ते करा, काही उपयोग नाही. लक्षात ठेवा. आज याची गरज आहे. आज बऱ्याच घरचे मायबाप फक्त रडतात, सांगता येत नाही त्याला. लेकरं सांभाळायला तयार नाहीत महाराज. खरं सांगू पोरांनो, अरे जसं लहानपणी तुम्हाला मायबापाची गरज असते ना, तसं म्हातारपणात मायबापाला तुमची गरज असते रे. तुमची गरज असते. लक्षात ठेवा. ज्यानं मायबापाला दुखवलं जगात कुठेही जा, मरेपर्यंत ते कधी समाधानाची झोप घेऊ शकणार नाही का? ज्यानं मायबापाची सेवा केली त्याला जगाच्या कोण्याच व्यक्तीसमोर हात पसरायची गरज पडत नाही का? मायबाप कोण आहेत मला? आमच्यासाठी एवढा त्याग केलेला आहे मायबापानं. त्यांचा त्याग कोणीही सांगू शकत नाही, एवढा त्याग आहे. म्हणून मी कधी कधी गोड वाक्य म्हणत असतो. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. पुन्हा पुन्हा सगळं मिळू शकतं. अरे बंगला गेला बंगला मिळेल, गाडी गेली गाडी मिळेल, पद गेलं पद मिळेल, प्रतिष्ठा गेली प्रतिष्ठा गेलेल, एखाद्याची बायको मरण पावली दुसरी बायको मिळेल. पण खरं सांगू का, पोत्यानं पैसा होता, गेलेले मायबाप मिळणार नाहीत. लक्षात ठेवा. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. अरे स्वामी, तिने जगाचा आई विना भिकारी. काय सांगू, जगातला सर्वात श्रीमंत कोण? उत्तर देतो, जगातला श्रीमंत कोण? टाटा बिर्ला नाही, अंबानी नाही, अदानी नाही. तो उत्तर आहे का? जगातला श्रीमंत कोण? याचं उत्तर आहे, ज्याचे मायबाप जिवंत आहेत तो जगातला सर्वात श्रीमंत आहे का? जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. पवित्र तुळशीची माळ घाला, निर्व्यसनी जीवन जगा. बाकी काही राहणार नाही. हे आपसातले मतभेद, हे वाद, हे सगळे विसरून जा. एका आईची लेकरं होऊन या धर्ममंडपात यात जा. कारण कोरोनानं आम्हाला काय शिकवलंय? कोरोनामध्ये आम्ही कोण किती दिवस जगणार माहीत नव्हतं, पण देवानं आम्हाला सुखरूप ठेवलंय. आता उरलेलं आयुष्य एकमेकावर भरभरून प्रेम करायचं आणि शेवटचा दिवस गोड करायचा. एवढंच करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. बोलता बोलता छोट्या शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं. माझ्या गुरुवारींचा प्रसाद, जास्त काय ओळखी सगळ्यांच्या नाहीत, पण या रामदास पाटलांनी, दिलीपराव पाटलांनी. दिलीपराव कोण आहेत? दुसरीकडे आहेत का? हा बरोबर आहे. मग त्यांनी तारीख घेतली होती आणि हे मध्ये होते वेल्डिंग करायला, दक्षिणा फक्त कमी जास्त करायला होते फक्त. नाही त्याला किती देतात लोक, पण आमच्यासारख्याला विचार करणार नाहीत. आता हे दिवसभर उपाशी आहे, एवढं आले जीवाचं रान करून, 10-5 रुपये आगाव द्यावं आमदार, हे माझ्याजवळच घेऊन जायला बसले आहेत. पण मला खात्री आहे कांगटीतली पुरुष मंडळी रिकाम्या हातानं पाया पडतील, पण कांगटीतली एकही माय माऊली माझ्या आता रिकाम्या हातानं पाया पडणार. कशी बघायली म्हातारी डोळे वासून. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो कोई ऐसी बात. ज्ञानेश्वर